सूत्रधारमध्ये ऐकूया रावण पूर्व लंकेचा भाग 4, वैश्रवण कुबेर. भगवान शंकरांना अतिप्रिय असलेला सुकेश जेव्हा राक्षसांवर राज्य करत होता, त्याच वेळी तिथून अनेक कोस दूर सुमेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या राजर्षी त्रिनाविंदूंच्या आश्रमात ब्रह्मदेवांचे पुत्र पुलत्स्य ऋषींचं आगमन झालं. त्या ठिकाणचं सौंदर्य आणि शांत परिसर पाहून पुलत्स्य ऋषींनी तिथेच राहून तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. तसंच तिथे स्वतःचा एक आश्रम बांधला आणि ते तिथे तपश्चर्या करण्यासाठी बसले. नंदनवनाच्या वैभवाने नटलेल्या या अरण्यात अनेक राजकन्या, नागकन्या आणि अप्सरा रोज खेळायला येत असत. खेळ, नृत्य, गायन इत्यादींमध्ये हरवलेल्या त्या नकळत कधीकधी आश्रमाच्या परिसरातही शिरायच्या. त्यांच्या कोलाहलानं पुलत्स्य ऋषींचं लक्ष वारंवार विचलित व्हायचं. एक दिवस मात्र रागाच्या भरात प्रजापती पुलत्स्यांनी शाप दिला की यापुढे आश्रमाच्या परिघात त्यांच्या नजरेसमोर येणारी कोणतीही मुलगी आपोआपच गर्भवती होईल. महर्षींचा हा शाप ऐकल्यावर त्या दिवसानंतर कोणत्याही मुलीनं चुकून सुद्धा आश्रमाकडे पाहण्याचीच हिंमत केली नाही. आता पुलत्स्य मुनी शांतपणे पुन्हा आपल्या तपश्चर्येत मग्न झाले. पण शाप देताना पुलत्स्य ऋषींच्या हे जराही लक्षात आलं नाही की थोड्याच अंतरावर राहणाऱ्या राजश्री तृणाविंदूंची कन्याही या शापापासून अस्पर्श राहणार नाही. दुसऱ्या दिवशी तृणाविंदूंची कन्या खेळायला बाहेर आली. तेव्हा तिला तिथे तिची एकही मैत्रीण दिसली नाही. ती फक्त आपल्या मैत्रिणींना शोधत होती. तेवढ्यात तपश्चर्येत लीन झालेल्या पुलत्स्य मुनींकडे तिचं लक्ष गेलं आणि त्याच क्षणी ती गर्भवती बनली. आपल्याला हे अचानक काय झालं असा विचार करत तृणाविंदूंची कन्या आता मात्र घाबरली. ती धावतच आपल्या वडिलांच्या आश्रमात गेली आणि माझ्याबरोबर हे असं वाईट कसं काय झालं असं विचारून ती रडू लागली. आपली अविवाहित कन्या गर्भवती झालेली पाहून तृणाविंदूंनाही धक्का बसला. पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या तपोबलाच्या प्रभावामुळे त्यांना याचं कारण कळलं. त्यामुळे आपल्या कन्येला सोबत घेऊन तृणाविंदू पुलत्स्य ऋषींच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांना आपल्या कन्येला पत्नी म्हणून स्वीकारण्यास सांगितले. जरी पुलत्स्यना स्वतःला सांसारिक मोहपाशात बांधून घ्यायचं नसलं तरी त्यांच्या शापामुळे तृणाविंदूच्या निष्पाप कन्येला समाजाच्या टीकेला सामोरं जावं लागावं हे देखील त्यांना मान्य नव्हतं. म्हणून पुलत्स्यनी तृणाविंदूच्या कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार केला. ती अत्यंत हुशार आणि सुंदर मुलगी आता पुलत्स्य ऋषींच्या आश्रमात राहून त्यांची सेवा करू लागली. तिने सेवा, पतिप्रेम आणि धार्मिक ज्ञानाच्या पराकाष्ठेनं पुलत्स्य ऋषींना संपूर्णपणे प्रसन्न करून घेतलं. तर पत्नीवर संतुष्ट झालेल्या पुलत्स्य मुनींना तिला आपल्यासारख्याच थोर तेजस्वी पुत्राला जन्म देण्याचा आशीर्वाद दिला. त्यानंतर काही दिवसांनी तृणाविंदूच्या कन्येनं प्रजापती पुलत्स्याप्रमाणे पौलत्स्य या वेदज्ञ, धर्मपरायण आणि अत्यंत तेजस्वी पुत्राला जन्म दिला. पुलत्स्य मुनींनी गर्भात असताना सांगितलेल्या सर्व वेदांचं ज्ञान पौलत्स्यानं आईचं ऐकून प्राप्त केलं असल्यानं त्याला विश्रवा असं दुसरं नाव प्राप्त झालं होतं. धर्म, कीर्ती आणि परोपकार या गुणांनी अलंकृत विश्रवा आपल्या वडिलांप्रमाणे महान तपोबल धारण करून तिन्ही लोकात प्रसिद्ध झाला. महामुनी विश्रवांच्या या गुणांचा आदर करून भारद्वाज मुनींनी आपल्या कन्येचं लग्न त्यांच्याशी लावून दिलं. विश्रवाच्या पासून त्या महान कन्येच्या पोटी एका पराक्रमी दैवी मुलाचा जन्म झाला, जो ज्ञान आणि धर्मनिष्ठेत आपल्या वडिलांपेक्षा श्रेष्ठ होता. विश्रवाचा पुत्र असल्यानं मुलाचं नाव वैश्रवण ठेवण्यात आलं. वैश्रवणाच्या जन्मानंतर त्याचे वडील पुलत्स्य मुनी यांनी त्यांच्या दिव्य दृष्टीद्वारे त्याचं उज्ज्वल भविष्य पाहिलं आणि विश्रवाचा हा पुत्र देवांमध्ये गणला जाईल आणि धनाध्यक्ष पदावर विराजमान होऊन कुलाचा गौरव ठरेल अशी भविष्यवाणी केली. वैश्रवण थोडा मोठा झाल्यावर त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.
काहीही न खाता पिता फक्त हवेवर राहून 1000 वर्ष त्याने ब्रह्मदेवाची तपस्या केली. वैश्रवणाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन प्रजापिता ब्रह्मदेवांनी त्याला दर्शन दिलं आणि इच्छित वर मागण्यास सांगितलं. त्यावर उत्तर देताना वैश्रवण म्हणाला, हे प्रजापिता, माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी नेहमीच जगाच्या सेवेसाठी आणि सर्वच प्राणीमात्राच्या कल्याणासाठी सर्व कार्य केलं आहे. मीही परोपकाराचा हा गुण सर्वोत्कृष्ट धर्म मानतो. म्हणूनच प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी मला लोकपाल व्हायचं आहे. ब्रह्मदेवही वैश्रवणाची ही इच्छा ऐकून प्रसन्न झाले आणि इंद्र, वरुण आणि यमानंतर त्यांना चौथा लोकपाल बनण्याचा आणि स्थूल निधीचा धनी होण्याचा आशीर्वादही दिला. शिवाय मनोवेगानं चालणारं आणि सूर्यासारखं तेजस्वी पुष्पक विमानही त्यांनी वैश्रवणाला प्रदान केलं. अशा रीतीने तपश्चर्या यशस्वी झाल्यावर वैश्रवण घरी परतला आणि आपले वडील विश्रवा यांचा आशीर्वाद घेऊन आपली नवीन कर्तव्ये पार पाडण्यासाठी तयारी करू लागला. त्यानंतर वैश्रवणांना त्याच्या मनात निर्माण झालेल्या एका शंकेचं उत्तर वडिलांकडनं जाणून घ्यायचं होतं. त्यांनी विचारलं, पिताश्री, ब्रह्मदेवांनी मला लोकपाल तर बनवलं, पण माझ्या निवासस्थानाची काहीच व्यवस्था केली नाही. भक्तीनं भारावून गेलो असल्यानं मी त्यांना त्यावेळी काहीच विचारू शकत नव्हतो. त्यामुळे मला या बाबतीत मार्गदर्शन करा. आपल्या मुलाची समस्या ऐकून विश्रवा म्हणाले, बेटा, जगात तुझ्या इतका भाग्यवान असा क्वचितच कोणी असेल. तुला इंद्राच्या बरोबरीचं स्थान मिळालं आहे हे तुझ्या अनेक जन्माच्या सद्गुणाचं फळ आहे. त्यामुळे देवराजासारखंच निवासस्थान तुला मिळणं न्यायोचित ठरेल. दक्षिण समुद्राच्या पलीकडे त्रिकूट आणि सुवेल पर्वताच्या मध्यभागी लंका नावाची सोन्यानं बनलेली एक नगरी आहे, जी विश्वकर्म्यानं देवराज इंद्राच्या आज्ञेनं बांधली होती. अनेक वर्ष लंका नगरीवर राक्षस राजा माल्यवान आणि त्याचे 2 भाऊ सुमाली आणि माली यांचं राज्य होतं. परंतु देवतांसाठी बांधलेल्या अशा पवित्र नगरात अधर्मी राक्षसांचं राज्य फार काळ टिकू शकलं नाही. भगवान विष्णूंनी युद्धात त्या सर्वांचा पराभव केला आणि त्यांना पाताळपुरीत लपण्यास भाग पाडलं. आजही ती स्वर्णलंका तिच्या खऱ्या वारसदाराची वाट पाहते आहे. पुत्रा, तू जा आणि जाऊन तुझं राज्य ताब्यात घे. विश्रवांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर वैश्रवण लंकेकडे रवाना झाला आणि त्याने तिथे सिंहासन ग्रहण केलं. धर्मात्मा वैश्रवणाच्या आगमनानंतर अनेक वर्षे ओसाड पडलेल्या लंकेत लोक आले. मानव, गंधर्व आणि उरलेले काही असुर हे सर्वजण लोकपाल वैश्रवणाच्या हाताखाली आनंदाने राहू लागले. पुढे वैश्रवणच कुबेर म्हणून प्रसिद्ध झाला. या कथेच्या पुढच्या भागात कुबेराचा सावत्र भाऊ दशानन रावणानं त्याच्याकडून लंकेचं सिंहासन कसं हिसकावून घेतलं आणि तिथे राक्षसांचं राज्य पुन्हा कसं प्रस्थापित केलं हे आपण जाणून घेणार आहोत.